दरम्यान ही आपण लालबागमधली दृश्य बघतोय, मुंबईच्या राजाची ही दृश्य। या संदर्भातले अपडेट्स घेणारच आहोत, मात्र पुण्यातनं आपण अपडेट्स घेऊ। आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रेवती, पुण्यात नेमकी मिरवणूक कशी सुरू? नक्कीच सौरभ, जसं आपण बघितलं की मानाचे जे 5 गणपती आहेत त्याची मिरवणूक ही सुरू झालेली आहे। आणि इथे आपण जसं मागे बघू शकतो की इकडे कसबा गणपती जो आहे तो थोड्याच वेळात इकडे त्यांचं आगमन होणार आहे। हा जो पूर्ण अलका टॉकीजचा चौक आहे हा मुख्य चौक आहे। इकडनं सगळे गणपती जे सार्वजनिक मंडळाचे गणपती आहेत त्यांचं ते सगळे इकडनं जाणार। आणि जर आपल्या डावीकडे आपण बघू शकतो तर तिकडनं ते विसर्जनाच्या घाटावरती जाणार आहेत। आणि आपण इकडे मध्ये अलका टॉकीजच्या चौकात आपण बघू शकतो एक भव्य दिव्य अशी रांगोळी देखील काढलेली आहे इकडच्या लोकांनी। आपण इकडे जसं बघू शकतो की आता थोड्याच वेळात कसबा गणपती जो मानाचा पहिला गणपती आणि ग्रामदैवत आहे पुण्याचा त्याचं देखील आगमन होणार आहे। खरं तर हे सगळं नियोजित वेळेत होत आहे, थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे सौरभ, परंतु दरवर्षीपेक्षाही नियोजित वेळेत हे सगळं चाललेलं आहे। नुकतंच इथे आपण जसं बघू शकतो की पोलीस मदत कक्ष जो आहे तिकडे आत्ता नुकतंच अजित पवार जे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री ते आत्ताच इकडे नुकतेच भेट देऊन गेलेले आहेत। ते ठिकठिकाणी वेगवेगळ्या मंडळांना वेगवेगळ्या मदत कक्षांना भेट देत आहेत आणि सगळ्याची चाचपणी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतंय सौरभ। निश्चितच रेवती, या मिरवणुकीवर आपले लक्ष असेल आणि आपण प्रेक्षकांना ती दाखवणार आहोतच तुमच्या माध्यमातून। तुर्तास धन्यवाद। दरम्यान अजूनही काही महत्त्वाच्या बातम्या बघूया। वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा NDTV मराठी।